या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स बघणार आहोत। तर याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही अगोदरचे सर्व व्हिडिओ पाहू शकता। आता हे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स नेमकी कन्सेप्ट काय आहे? तर आपण वेगवेगळ्या आकाराची व्हेसल घेतली। समजा या व्हेसलला आपण काय नाव दिलं ए, सेकंडला काय नाव दिलं आपण बी, इथं थर्ड सी आणि डी। जर आपण वॉटर पोर्ड केलं म्हणजे आत ओतलं, व्हेन वॉटर पुट एनी व्हेसल, तर हे वॉटर काय असणार आहे? पहिल्यांदा काय करेल तर आपला लोअर सेक्शन फिलअप करेल। आता लोअर सेक्शन फिलअप करताना ते समजा ए मधून आपण पोर्ड करतोय तर ए मध्येच राहणार नाही, तर त्याची काय होणार आहे? तिची लिक्विड लेवल काय होणार आहे? सर्वत्र सारखी राहील। म्हणजेच द हाईट ऑफ द लिक्विड इज एव्हरीवेअर इज सेम। ओके, दिस फेनॉमेना इज कॉल्ड एज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। म्हणजे लिक्विडची लेवल ही सर्व शेप व्हेसल मध्ये सर्वत्र काय आहे? समान राहील। व्हेन वॉटर इज poured into any vessel, then the level of liquid is every vessel is same. This phenomenon is called as hydrostatic paradox. नेक्स्ट फिगर काय सांगते? रिप्रेझेंट करते बघा। तर आपल्याला इथे एक व्ही शेपला आपण काय घेतलेला आहे? व्हेसल घेतलेला आहे। समजा हा व्ही शेपला व्हेसल हा फिलअप केलेला पूर्ण। आता याच्यामध्ये काय होईल तर हे आरो काय रिप्रेझेंट करतात? फोर्सेस ऍक्टिंग ऑन द वॉल। आता हे फोर्सेस काय रिझॉल्व दे आर रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनेंट्स। एक कोणता होईल तुमचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आणि एक कोणता होईल तुमचा व्हर्टिकल कंपोनेंट। व्हर्टिकल कंपोनेंट हा अपवर्ड डायरेक्शन असेल आणि ह्याच्यावर ऍक्ट होणारा रिझल्टंट फोर्स हा बरोबर सेंट्रल पॉइंट असेल। आणि मॅक्झिमम तुम्हाला कुठं दिसतंय फोर्स ऍक्ट झालेला? लिक्विड लेवलचा, तर तो बेस मध्ये ऍक्ट झालेला दिसतो। तर हा शेवटच्या व्हेसलला आपल्याला काय दिसतोय तर शेवटी आपल्याला इथं मॅक्झिमम फोर्स ऍक्ट झालेला दिसतोय। हा आहे या दोघांमधला फरक। कशामधला बघितला आपण? हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स म्हणजेच काय? व्हेन वॉटर इज poured into any shape of this vessel, the liquid level or height of liquid level everywhere is the same in this vessel. This is the phenomenon of hydrostatic paradox. आणि याच्यामध्ये हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स नो लॉंगर ऍक्टिंग देअर हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। ह्या झाल्या दोन कन्सेप्ट। तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद। आता जो पॉइंट बघणार आहे तो आपला पॉइंट कोणता आहे तर पास्कल्स लॉ। पास्कल्स लॉ इज बेस्ड ऑन द प्रेशर। आता हे प्रेशर P इज इक्वल टू F अपॉन ए आपण हे बघितलंच, पण पास्कल लॉचं जे स्टेटमेंट आहे ते आपण पाहू। काय पास्कल लॉचं स्टेटमेंट? तर बघा, पास्कल लॉ और द स्टेटमेंट ऑफ पास्कल लॉ इज states that pressure applied on any point of an enclosed field rest of is transmitted equally. काय आहे बघा हे? तर हे लिक्विड आहे आणि हे लिक्विड वर कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही काय अप्लाय केला? प्रेशर। जर प्रेशर अप्लाय केला एनी पॉइंट, तर तो काय होणार आहे? तो सर्व दिशेनं समानपणे तो काय होणार? विस्थापित होणार आहे। आणि तो निर्विवाद म्हणजे याचा अर्थ काय? निर्विवादपणे। बघा काय तो कुठं होतं? टू एव्हरी पॉइंट ऑफ द फ्लुइड। म्हणजे जर एका ठिकाणी आपण काय अप्लाय केलं प्रेशर, तर ते सर्व ठिकाणी अप्लाय होते आणि ते काय म्हणतात? and also on the wall of the container provided by the effect of gravity is neglected. म्हणजे जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करतोय लिक्विड वर, तेव्हा ते सर्व दिशेने काय होतं? इक्वली डिस्ट्रीब्युटेड। अँड काय होतं ते वॉल ऑफ द कंटेनर वर सुद्धा ते त्याचा इफेक्ट होतो। जो ग्रॅव्हिटीचा इफेक्ट आहे तो निग्लेक्ट केला जातो। म्हणजे ग्रॅव्हिटी इथं आपण कन्सिडर करत नाही। फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रेशर अप्लाय केलेलं काय होतं? सर्व दिशेनं समानपणे विस्थापित होतं आणि हे त्या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा विस्थापित होतं। तर याची दोन ऍप्लिकेशन आहेत पास्कल लॉचं। फर्स्ट ऍप्लिकेशन आहे ते हायड्रॉलिक लिफ्ट। आता हे हायड्रॉलिक लिफ्ट साठी आपण एक डायग्राम ड्रॉ करू। समजा आता आपल्याला इथे दिसतं दोन व्हेसल आहेत। समजा या व्हेसलचा जो काय आहे हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए आहे, जो A1 म्हणू, आणि दुसऱ्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय म्हणू आपण? A2 म्हणू। जर आपण इनसाइड पॉइंट बघितलं, समजा हे आज सगळं पूर्णपणे लिक्विड फिलअप केलेलं आहे
कोणत्याही पॉइंटला आपल्याला पास्कलच्या लॉनुसार काय असणार आहे यामध्ये, तर प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. समजा इथं आपण प्रेशर P1 म्हणतो आणि इथं काय म्हणतो, प्रेशर P2 म्हणतो. जर आपल्याला लिक्विड मध्ये पाहिलं तर आपल्याला काय मिळतं, P1 is equal to P2, म्हणजे या साइडला लिहू आपण P1 is equal to P2. But we know that P is equal to F upon A. Am I right? जर P मग P1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, F1 upon A1, कारण की बघा लेफ्ट हँड साइडला आपण काय करू, F1 upon A1 आणि P2 ची व्हॅल्यू काय असेल, F2 upon A2, F2 upon A2. जर आपण F2 बरोबर कॅल्क्युलेट करत असेल, कारण की आपण फोर्स अप्लाय कोण करणार आहे, स्मॉलर एरिया, तर फोर्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपल्याला कुठून मिळेल, तर इथून मिळेल. आता कशी मिळेल बघा, एरिया A1 स्मॉलर आहे, एरिया A2 काय आहे, बिगर. आता F2 बरोबर कॅल्क्युलेट केलं तर हे A2 डिवाइड आहे, इकडे काय होईल, मल्टिप्लाय. म्हणजेच F2 इज इक्वल टू F1 A2 अपॉन A1, A2 अपॉन A1 हे इक्वेशन मिळेल आपल्याला. बघा A1 काय आहे, लार्जर ॲज कंपेअर टू A2, सॉरी A2 काय आहे, लार्जर ॲज कंपेअर टू A1. म्हणजे न्यूमरेटर काय मिळाला आपल्याला, हायर मिळाला आणि डिनोमिनेटर काय मिळाला, लो. म्हणजे फोर्स ऍक्ट होणार कुठल्यावर, सेकंड पिस्टनवर. हे काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. कसं असणार आहे, मॅक्झिमम. मग आता हेवी ऑब्जेक्ट आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण कशाचा वापर करणार आहे, पास्कल लॉचा. पास्कल लॉचा म्हणजे F2 इज इक्वल टू आपल्याला काय इक्वेशन मिळाले, F1 इन ब्रॅकेट A2 अपॉन A1. त्याचबरोबर दुसरं हे जे ऍप्लिकेशन आहे ते हायड्रॉलिक ब्रेक्स. आता हायड्रॉलिक ब्रेक्स मध्ये सुद्धा सेमच आहे. जो फोर्स F1 ऍक्ट होणार आहे तो ब्रेक पॅडल पाशी, तर तो काय आहे, A1. आता इथं जो फोर्स ऍक्ट होईल तो काय होणार आहे, सर्व इथं जे प्रेशर ऍक्ट होईल ते सर्व ठिकाणी कसं जाणार आहे, इक्वली डिस्ट्रीब्युटेड होईल. म्हणजेच या स्लेव्ह सिलेंडरवर प्रत्येक ठिकाणी आपला एरिया काय असणार आहे, एरिया क्रॉस सेक्शन A2. आणि या प्रिन्सिपल मध्ये कोणत्या हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम मध्ये कशाचा वापर केला असणार आहे, तर आपल्या पास्कल लॉचाच किंवा आपल्याला कळलं हायड्रॉलिक लिफ्टचं प्रिन्सिपल वापरून हा आपण स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन कशाचं दाखवलेलं आहे, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीमचं. त्याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो, पास्कल लॉचा. पास्कल लॉ काय आहे, तर परत एकदा प्रेशर अप्लाइड केलेलं लिक्विडवर हे काय होतं, ऑल डायरेक्शननं काय होतं, इक्वली ट्रान्समिटेड होतं आणि याचा इफेक्ट कशावर होतो, वॉल ऑफ द कंटेनरवर सुद्धा होतो. आणि हा काय करतो, जो आपली ऍक्सेलरेशन ग्रॅव्हिटी आहे याला काय करतो, निग्लेक्ट करतो. म्हणजे प्रेशर आपलं टोटली इक्वली डिस्ट्रीब्युशन होतं, त्याचबरोबर ते वॉल कंटेनरवर सुद्धा इक्वली डिस्ट्रीब्युटेड होतं. याचा वापर आपण कशामध्ये करतो, तर पहिला आहे तो हायड्रॉलिक लिफ्ट आणि दुसरा बघितला आपला कोणता, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम. यामध्ये आपण ब्रेकसाठी म्हणजे त्या डिस्क थांबवण्यासाठी आपली जी टू व्हीलर मध्ये आपण पाहतो हायड्रॉलिक ब्रेक साईज म्हणतो, म्हणजे डिस्क काय म्हणतो, तर काय म्हणतो आपण प्रेशर अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, ते जागेला थांबणार आहे. म्हणजे ब्रेक सिस्टीमसाठी आपण सुद्धा पास्कल लॉचा वापर करतो. ठीक आहे.